संपलं ते बरंच झालं. वरून मी बाईक ढकलतोय, खालून पॅन्ट फाटते. तुला बरंच झालं. एक नंबरची सॅडिस्ट आहेस तू. तसं नाही, आपला बाय म्हणायचा कार्यक्रम अर्धा तास पोस्टपोन झाला ना, म्हणून. तू तर असं म्हणतेस की लाईफ मध्ये आपण पुन्हा कधी भेटणारच नाही की काय? लाईफ मध्ये तर भेटू, नक्कीच भेटू, पण उद्यापासून नाही भेटू शकणार. हा, मी उद्या मँगलोरला परत जाते आधी. काय? परत मँगलोरला चाललीस? ते स्मिताच्या आजीला बरं नाहीये, तिला बघायला सगळेच गावी जात आहेत. सो ती इथे नसताना मी एकटी त्यांच्या घरी कसं राहणार सांग. ओ, हेच सांगायला स्मिताने संध्याकाळी कॉल केला होता का? तेव्हाच का नाही सांगितलं मग? आता तेव्हा सांगितलं असतं तर आपण फक्त जाण्याबद्दलच बोलत बसलो असतो. नाही, तू सांगायचं होतंस ना. आता अचानक कधी जाणार आहेस? मॉर्निंग 7:30 बस आहे. ओके. One second. बाय बोलायचा प्रोग्राम सुरू करूया. परत जाऊन एक नवीन आयुष्य सुरू कर. लक्षात ठेव, लाईफ खूप लवकर निघून जातं. सो तुला जे आवडतं तेच काम कर. याचा अर्थ हा नाही की दारू आवडली म्हणून अट्टल बेवडी बनशील. फक्त चांगल्या गोष्टी. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि हा, काही प्रॉब्लेम, कन्फ्युजन, डाऊट असेल तर कस्टमर केअर नंबर आहेच ना? कस्टमर केअर नंबर? माझा मोबाईल नंबर. ऑफकोर्स. अजून कोणाला कॉल करू? 1 सेकंड. हे घे, माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. गिफ्ट? ओके. हे तर शॉपिंग मॉल. तू बाई काढायला गेला होतास ना? ओके. थँक्यू. युअर वेलकम. ओ सॉरी, तुला गिफ्ट द्यायला माझ्याजवळ काहीच नाहीये. एक काम कर, ही बाईक घेऊन जा. नको, तुझ्याकडून मला ऑलरेडी गिफ्ट मिळालंय. माझ्याकडून ऑलरेडी गिफ्ट मिळालंय? काय? तू मला भेटलास हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. बाय. बाय. अजून एक दिवस थांबली असतीस तर बरं वाटलं असतं. तू बोलतोयस, मी बोलले नाही. फक्त एवढाच फरक आहे. बट आय हॅव टू गो. टेक केअर. यू टू. बाय. बाय. हॅलो आदी, काय झालं रे इतक्या रात्री? लकी 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 लकी, घाबरू नको, घाबरू नको. मी ठीक आहे, ओके आहे, फर्स्ट क्लास आहे. असंच बोलावंसं वाटलं, त्यासाठी कॉल केला.
एक सेकंद माझ्या काळजात नुसतं लक्क झालं होतं माहितीये. मग झोपली होतीस? नाही, शेजारणी बरोबर झिम्मा खेळत होते. चल आता जास्त वेळ घालवू नकोस, सांग पटकन का अपसेट आहेस? ओ, म्हणजे वास आला तर? वास आला, पण तो काही बरा नाही आला. तसं काही खास नाही लकी. दिया परत मँगलोरला जाणार होती, सो आता तर मला काही वेगळाच वास यायला लागलाय. हा, काही नाही ग. रिसेंटली आम्ही जरा जास्तच क्लोज आलो होतो अँड सडनली शी इज गोइंग बॅक. सो कधी ना कधी तर तिला जायलाच लागणार होतं ना. हा, जायचं तर होतंच, पण अजून एक दिवस एकत्र टाइम स्पेंड करता आला असता तर बरं झालं असतं. हा, तू एक काम कर, दिया डायरेक्ट मेंगलोरला नाही जाणार. तू तिला घेऊन खेडला ये. खेडहून मेंगलोरला जाण्यासाठी एक डायरेक्ट ट्रेन आहे, नेत्रावती एक्सप्रेस, रात्री 11:30 वाजता. तू आणि दिया ती ट्रेन घ्या. तू मध्ये रत्नागिरीला उतर आणि दिया डायरेक्ट मेंगलोरला जाईल. अशा रीतीने तुम्ही दोघं एक दिवस आणखी एकत्र घालवू शकाल. आई शपथ, काय झक्कास आयडिया दिलीस तू लकी. तू डॉक्टर नाही, ट्रॅव्हल एजंट बनायला पाहिजे होतंस. बरं, मी आताच दियाला कॉल करतो. ओके, रत्नागिरीत भेटू लकी. बाय 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 बाय. अरे एक मिनिट. हा बोल. मला आधी एक गोष्ट सांग, तू पुण्याहून खेडला कसा जाणार? कसा म्हणजे? बसने. अरे देवा, कसा रे मला एवढा पपलू मुलगा मिळालाय. मी तुला ती 2.5 लाखाची बाईक काय रूमवरनं स्टेडियम आणि स्टेडियमवरनं रूम करण्यासाठी दिली? इथे काय करतोयस? ह्याला गेलो होतो, जरा गुदमरल्यासारखं झालं होतं, त्यामुळे इथे ताजी हवा खातोय. आपण अख्खा दिवस एका मिनिटासारखा घालवला. मानव इतिहासात आपलीच रोड ट्रिप सगळ्यात शॉर्टेस्ट रोड ट्रिप असेल. तेच, माणूस खुश असला ना की टाइम पटकन निघून जातो. अरे मी सांगायला विसरलो, आपण रत्नागिरीला सकाळी 7:30 वाजता पोहोचू. स्टेशन येता क्षणीच मी तुझं थोबाड न बघता सरळ निघून जाईन. तुला पण तेच करायचंय. सीट वरून उठायचं नाही, तिथेच सेटल व्हायचं. ओके? असं का? जेव्हा कोणी जवळचं दूर होतं ना, त्यावेळी आपण खिडकीमध्ये किंवा दरवाजात जाऊन उभं राहायचं, टाटा बाय बाय करायचं, ट्रेन जाताना वाकून वाकून बघायचं. या सगळ्याने माझं मन तळमळतं. असंही दूर व्हायचंच आहे, मग उगाच हे सगळं कशाला. एकदाच बाय बोलून निघायचं. चल जाऊ. बरं, तसंच करूया आपण. तू तुझं निघून जा, मी माझं सीटवर बसून राहीन. ओके. आणि बाय द वे, रत्नागिरीमध्ये किती दिवस राहायचा प्लॅन आहे? ओ, स्लीपर पडली. एकच घेऊन काय करेल? मिळाल्या तर दोन्ही स्लीपर्स मिळतील ना. अप्पर बर्थ वाली मुलगी काय रावस आहे ना. इथे काय लपिंग ट्रेन झालंय? असं नाही ग, असंच कौतुक करत होतो. हा, सपोज तू त्या कोणाच्या तरी प्रेमात पडलास तर काय करशील सांग? काय करणार? जाऊन प्रपोज करणार. नाही, एवढी काही नको करूस. तू माझ्याशी इंट्रो करून दे. विथिन 15 मिनिट्स मी सांगेन तिचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे की नाही. ओ, तू एसीपी प्रद्युमन आहेस का? एखाद्याचं प्रेम आहे की नाही हे 15 मिनिटात शोधून काढते म्हणे. हा, डेफिनेटली. तुला तर माहितीये ना, मी प्रेमात PhD केलीये. ओ, हो ना. जर फ्युचर मध्ये कोणावर प्रेम झालं ना तसं. गप्पा झोपा ना आता. काय उंदरासारखी नुसती चिवचिव लावली. आयला घरी एक तर बायकोची कटकट नाही, इथे ह्यांची वटवट. माणसाच्या आयुष्याला सुकूनच नाही. थू. गुड नाईट. गुड नाईट. उठा. हॅलो, अहो उठा. हॅलो. स्टेशन आलं का? स्टेशन कुठे नाही आलंय, आपण स्टेशनवर आलोय. स्टेशन येऊन 5 मिनिटं झालेत. चला उठा आणि निघा. थँक्यू बॉस. दिया,
तू तुझं निघून जा, मी माझं सीटवर बसून राहील. बाय. बाय. गाड़ी नंबर A मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस गदग एक्सप्रेस हॅलो. हॅलो सूप मॅडम. आय थिंक तुम्ही चुकीच्या स्टेशनवर उतरलाय. मँगलोर स्टेशन यायला अजून खूप वेळ आहे. मला माझं स्टेशन येण्याआधी माझ्या बेस्ट फ्रेंड बरोबर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायचा, पण त्याला आपल्या गावी आलेल्या फ्रेंडला घरी बोलवावं एवढा मिनिमम कॉमन सेन्स पण नाही. माझ्या कानाखाली मार. हा, माझ्या कानाखाली मार. माझ्याकडून चूक झाली. मी तुला घरी इन्व्हाइट करायला पाहिजे होतं पण नाही केलं. तू बोललीस तसं माझ्यामध्ये जरा पण कॉमन सेन्स नाहीये. मार मला. इट्स ओके. तसंही मला कोणीतरी सांगितलंय कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. अगं आता तोच अक्कलशून्य गाढव माणूस तुला सांगतोय गिल्टी मस्ट बी पनिश्ड. चुकीला माफी नाही. मार मला. इट्स ओके, लिव्ह इट. नाही नाही मार मला. तुला मारायचा अधिकार आहे आणि मी मार खायच्या लायकीच आहे. मला अजिबात वाईट वाटणार नाही. हिम्मत कर आणि दे. सॉरी. हा हात आहे की हातोडा? दिसायला तर नाजूक दिसतोय हा. इट्स ओके. हिशोब बरोबर. प्लीज घरी चल. प्लीज. ओके. या गोळ्या घ्या जेवणानंतर. आठवणीने. 1 मिनिट. नेक्स्ट. डॉक्टर जी एड्स. तू इथे काय करतोयस आणि दिया कुठे? ती थकलेली वाटत होती सो मी तिला आराम करायला सांगितला आणि मी इथे एकटा आलो. कंटिन्युअस प्रवासाने थकली असेल. अरे बाहेर कोणी पेशंट नाहीये ना? एवढे बेसिक मॅनर्स माझ्या आईने मला शिकवले. हे काय करतोयस? सकाळी चिकन खाल्लं ना सो कोंबडा कसा आवाज करतोय ते चेक करतोय. मला वाटलं तुझ्या शरीरात 2 हृदय आहेत का हे चेक करतोयस. काय लकी. डॉक्टर असून भंकस करतेस. कुणाच्या शरीरात 2 हृदय असतात का? इथे 2 किडनी, 1 लिव्हर, 1 लंग, 1 लेटर. अरे मी स्वतः लिहून विसरलो आणि तुला फक्त ऐकूनच लक्षात राहिलं. मी कसं विसरेन? एवढं प्रेमाने पत्र लिहिलंस, माझी एवढी स्तुती केलीस, एवढं गोड गोड लिहिलंस माझ्याबद्दल, हरभऱ्याच्या झाडावर चढवलंस. काय लकी तू. अर्ध लेटर ऐकून हरभऱ्याच्या झाडावर चढलीस. पूर्ण ऐकशील तर काय होईल. झोप 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 झोप. बरं मला एक गोष्ट सांग. हे सगळं तू लिहिलंयस ते खरं मनापासून लिहिलंयस का बस मला खुश करण्यासाठी? लकी आता तू मला हर्ट करतेस. मनापासून लिहिलंय. चल तुझे शब्द मागे घे. ओके सॉरी.
मी माझे शब्द ओके. आता मी कोणालाही मदत केली तर त्यांनी थँक्स मला नाही तुला म्हटलं पाहिजे, कारण आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळेच. मला माहिती आहे की तू माझी आई आहेस, पण तू माझी बेस्ट फ्रेंड केव्हा झालीस ग? जे मला तुझ्या तोंडून ऐकायचं असतं अगदी तेच कसं काय बोलतेस तू? आणि शेवटी हॅलो हॅलो आदिभाऊ, ह्यांचं अंग खूप तापलंय. तुम्ही लवकरात लवकर आईंना घेऊन घरी या आता. हो आलोच. काय झालं रे? दियाला ताप आलाय. अगं अजून घे ना. बस. ओके, इथे ठेवतोय, जेव्हा हवं तेव्हा घे. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढा त्रास होतोय. थोडं अजून पाणी हवंय? आत्ताच तर प्यायला. काही जेवणार? जेवण? झोपेची गोळी वगैरे देऊ? झोपेची गोळी? मग तुझी बडबड बंद करून गप्पा पडायला काय घेशील? हा, त्रास म्हणे त्रास. मला असली नौटंकी नाही आवडत. बोलू नकोस माझ्याशी, कट्टी. अरे सॉरी. परत त्रास बीस बोललीस ना तर दातच पाडेन. बर, तू इथे आरामात झोप, मी बाहेर हॉलमध्ये झोपलोय. काही लागलं तर अशी शिट्टी वाजव, मी लगेच येईन. गुड नाईट. गुड नाईट. जस्ट चेक करत होते तुला ऐकू येतंय की नाही. तू टेन्शन नको घेऊ, मला येईल ऐकायला. त्याचं काय आहे ना, या घराच्या वास्तूमध्ये आणि माझ्या कुंडलीमध्ये काहीतरी गडबड आहे. एक डोळा असा बंद असतो तर दुसरा असा ओपन. खूप डिस्टर्ब स्लीपिंग पॅटर्न आहे माझा. हो का? मग एक काम कर, मला माझं पूर्ण जीवन तुझ्यासोबत घालवायचंय. आय लव्ह यू. कसं सांगू लकी? मस्करीमध्ये पण आम्ही प्रेमाचा विषय काढायचा नाही असं ठरवलंय. आता कसं सांगू शकतो की माझं तिच्यावर सिरियसली प्रेम आहे? आत्ता कुठे सगळं विसरून तिच्या मनाला आराम मिळालाय आणि तिला असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे झालंय आणि आता मीच जाऊन सगळं स्पॉइल करू का? तो कधीपासून एवढा नेगेटिव्हली विचार करायला लागलास? तुला असं वाटतंय का ती तुला नाही म्हणणार आहे? एकदा जाऊन बोलून तर बघ, नंतर बघू आपण. लकी, तुला जितकं सोपं वाटतंय ना तितकं ते नाहीये. जर ती हो बोलली तर ठीक, पण जर का ती नाही बोलली तर मला खूप वाईट वाटेल. मी तिला तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही राहणार. आधी लकी दिया इथे, मी नंतर फोन करतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय आता? फीवर?